तुमच्याकडे कुठलाही पेपर येत असो, त्याच्या पहिल्या पानावर हमखास अपघातांच्या, दुर्घटनेच्या, नैसर्गिक आपत्तीच्या, युद्धाच्या आणि वाढत्या गुन्ह्यांच्या बातम्या दिसून येतील. मरण खरंच स्वस्त झालंय का, असा प्रश्न पडण्यासारखंच हे चित्र आहे. त्यामुळेच अचानक आपल्याला काही झालं तर आपल्या घरच्यांचं काय, मुलाबाळांचं काय, असा प्रश्न मनात डोकावणं गैर ठरत नाही. आयुष्याचं मोल हे पैशात कधीच करता येत नाही, हे अगदी खरं असलं तरी आयुर्विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स काढलेला असला तर कमावत्या व्यक्तीच्या अचानक जाण्यानं घरच्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत नाही, हेही तितकंच खरं. त्यामुळेच लाईफ इन्शुरन्सविषयी अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूक सजग श्रोत्यांचं मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. हॅलो भूषण. नमस्ते निरंजन. मला खूप आनंद होतोय की आपला हा दुसरा पॉडकास्ट आपण आज तयार करतोय आणि जो अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे, ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स असे म्हणतो. अगदीच. आणि मला शेअर करायलाही अगदी आनंद होतोय, तुम्हालाही आणि सगळ्या श्रोत्यांनाही आपल्या, की पहिल्या एपिसोडला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. येस, तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा पण तितकंच दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित अशासाठी की जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स हे शब्द बहुतेक प्रत्येकाच्या कानावर पडलेले असतात, पण तरीही अगदी सुशिक्षित घरातही अनेक जण आजही आयुर्विमा घेत नाहीत असं दिसून येतं. काय कारणं असतील बरं यामागे? नक्कीच, त्याला असंख्य कारणं आहेत निरंजन. बेसिकली कुठलीही व्यक्ती किंवा फॅमिली विमाबद्दल विचार करताना, म्हणजे इन्शुरन्सबद्दल विचार करताना काय विचार करते किंवा मला इन्शुरन्स नको आहे असं पटकन रिॲक्ट का करते, ह्याची कारणं बरीच आहेत. पण ह्याच्या सखोलात जाण्याचा प्रयत्न केलात, एक कारणं जर बघितलीत, तर पहिलं कारण जे आहे असं मला वाटतं की मृत्यूची भीती. काही लोकांना त्यांच्या स्वतःच्या मृत्यूबद्दल विचार करणे किंवा त्याबद्दल बोलायला फारसं आवडत नाही, ज्यामुळे जीवन विमा खरेदी करणं किंवा ते करण्याची कल्पना अस्वस्थ असू शकते. दुसरं की बरीच गैरसमज विम्याबद्दल आहेत. काही लोकांना जीवन विमा कसा कार्य करतो, त्यात काय समाविष्ट आहे किंवा त्याच्या प्रियजनांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे पूर्णपणे समजू शकलेलं नाही आहे. त्यामुळे देखील लोक विमा घेणं टाळतात, इन्शुरन्स घेणं टाळतात. तिसरं, विमा कंपन्या ह्या ट्रस्ट फॉर्ममध्ये असतात. काही लोकांना विमा कंपन्यांवर विश्वास ठेवायला अजिबात आवडत नाही. त्यांना आवश्यकतेनुसार लाभ मिळणार नाहीत या भीतीने ते पॉलिसीमध्ये पैसे देऊ इच्छित नाहीत. चौथं कारण, विलंब. काही लोक जीवन विमा खरेदी करणं थांबवू शकतात, ज्यामुळे अनपेक्षित मृत्यू झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळू शकते. याच्यासाठी विलंब होऊ शकतो, म्हणून देखील ते लोक विमा संरक्षण घ्यायला नकार देतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रिय व्यक्ती गेल्यानंतर मागे राहिलेल्यांसाठी जीवन विम्याचे महत्त्वपूर्ण फायदे असू शकतात. पॉलिसी खरेदी करताना काही अडथळे जरी असले तरीही ते विचारात घेण्यासारखे आहेत आणि नक्कीच प्रत्येकाने जीवन विमा हा आयुष्याचा महत्त्वाचा घटक असून त्याचा विचार हा केला पाहिजे. वा, चांगलं एक्सप्लेन केलं तुम्ही. आता मला सांगा की म्हणजे जीवन विमा न घेण्याची कारणं तुम्ही सांगताय, पण मुळात जीवन विमा म्हणजे नेमकं काय आणि या विम्याच्या प्रीमियममधून नेमकं काय कव्हर होतं? सो लाईफ इन्शुरन्स विमा ज्याला आपण म्हणतो, याच्यातून एक व्यक्ती आणि विमा कंपनी यांच्यातला हा एक करार आहे, जिथे कंपनी विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर नियुक्त लाभार्थ्यांना विशिष्ट रक्कम देण्यास सहमती दर्शवते. प्रीमियम भरून पॉलिसीधारक हे सुनिश्चित करतो की त्याचे लाभार्थी हे जे त्याच्या नंतर असणार आहेत, ज्याला आपण नॉमिनी असं म्हणतो, त्या लोकांना, नॉमिनीजला या गेलेल्या व्यक्तीचं दुःख भरून काढणं शक्य नाही, पण जो फायनान्शियल लॉस आहे, ज्याच्यामुळे घरावर मोठं संकट, आर्थिक संकट येऊ घातलेलं आहे, हे संकट सावरण्यासाठी आणि जो पैसा त्यांना भविष्यासाठी लागणार आहे त्याची तरतूद या विम्याच्या माध्यमातून नक्की होऊ शकते. विमा कंपनी प्रीमियम पेमेंटचा वापर गुंतवणूक व परतावा उत्पन्न करण्यासाठी करते, जे भविष्यात नॉमिनीला म्हणजेच लाभार्थ्यांना कोणतेही पेआउट कव्हर करण्यात मदत करते. वा,
जीवन विमा म्हणजे काय हे तर तुम्ही अगदी परफेक्ट एक्सप्लेन केलं. त्यामुळेच तर मला वाटतं की कुठल्या तरी कंपनीचं ते कॅचलाईन पण आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आता मला सांगा की एखादं चौकोनी कुटुंब असेल तर आयुर्विमा नेमका कोणाचा काढायचा? पतीचा, पत्नीचा, मुलांचा की सगळ्यांचा? ज्या व्यक्तीवर आर्थिक दृष्ट्या कुटुंब अवलंबून असणार आहे, म्हणजे त्या व्यक्तीच्या येणाऱ्या इन्कममधून संपूर्ण कुटुंब चालणार आहे, त्या इन्कमवर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, अशा व्यक्तीचा आर्थिक विमा हा नक्की केला गेला पाहिजे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा विमा असला पाहिजे का? तर ह्याचं उत्तर नक्की नाही असं आहे. परंतु जी व्यक्ती कमवती आहे, ज्याच्यावर घराचं डेफिनेटली उत्पन्न अवलंबून आहे आणि ज्या व्यक्तीच्या येणाऱ्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा आर्थिक भार हा सांभाळला जातोय, अशा व्यक्तीने विमा हा नक्की केला पाहिजे. ओके. पण म्हणजे पती आणि पत्नी समजा दोघेही नोकरदार असतील तर दोघांचे विमा असणं आवश्यक ठरतं. डेफिनेटली निरंजन, पती आणि पत्नी हे दोघंही उत्पन्न घेणारे असतील, इन्कम दोघांचंही असेल, तर दोघांनीही विमा, लाईफ इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे. कारण कुठल्याही एका व्यक्तीच्या जाण्याने जो फायनान्शियल लॉस कुटुंबाला होणार आहे, तो फक्त आणि फक्त विम्याच्या माध्यमातूनच भरून काढता येतो. आणि हा विमा घेण्यासाठी आपण आर्थिक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घेतला पाहिजे. त्या एजंटशी, त्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत केली पाहिजे आणि कुठलं प्रॉडक्ट, कुठला विमा हा आपल्यासाठी योग्य आहे, किती कव्हरेज योग्य आहे, हे नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच प्रॉडक्ट हे आपल्या म्हणजे प्रॉडक्ट ऑप्ट केलं पाहिजे. ओके. आता मला सांगा की लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पण अनेक प्रकार पडतात. यातला टर्म इन्शुरन्स हा शुद्ध विमा म्हणून ओळखला जातो. तर हा टर्म इन्शुरन्स काय प्रकार असतो? कमावत्या व्यक्तीनं किती रकमेचा टर्म इन्शुरन्स काढायला हवा? अतिशय उत्तम प्रश्न आहे निरंजन. जनरली हा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाच्या डोक्यात आज आहे आणि ते याच भीतीपोटी पुढे येत नाहीत इन्शुरन्स घेण्यासाठी. हे देखील एक कारण आहे की किती विमा काढला पाहिजे, त्याने माझ्या कुटुंबाला काय फायदा होणार आहे. परंतु विमा ही फायद्याची गोष्ट नसून घरातली मेन करती व्यक्ती, ज्याला आपण कुटुंब प्रमुख असे म्हणतो, त्याच्या जाण्याने जे फायनान्शियल नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे, तर ते नुकसान टाळण्यासाठी आणि ते नुकसान भरून निघावं यासाठी या विम्याची गरज आहे. आणि म्हणून ज्याला आम्ही मुदत विमा किंवा टर्म इन्शुरन्स कव्हरेज असं म्हणतो, तर हा इन्शुरन्स नक्की प्रत्येकाने घ्यावा. कमवत्या सदस्याला आवश्यक असलेली मुदत विम्याची रक्कम, त्याचे उत्पन्न, कर्ज आणि खर्च यासारख्या अनेक घटनांवर किंवा घटकांवर ही अवलंबून असते. साधारणपणे तज्ज्ञ त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 ते 12 पट असलेली मुदत विमा पॉलिसी घेण्याची शिफारस करतात. तुमच्या विशिष्ट विमा गरजा करण्यासाठी आर्थिक सल्लागाराशी बोलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भूषण, तुम्ही जे काही सांगताय त्यावरून टर्म इन्शुरन्स काढणं हे महत्त्वाचं आहे हे खरंच जाणवतंय. फक्त आता मला सांगा की टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा खरंच कमी असतो का? हे उदाहरणार्थ निखिल या मनुष्याचं वय हे 30 वर्ष आहे आणि त्याचं मासिक उत्पन्न समजा 70,000 रुपये आहे. तर त्याला किती रकमेचा टर्म इन्शुरन्स काढता येईल आणि त्या रकमेचा जर टर्म इन्शुरन्स काढायचा म्हणला तर त्या पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम साधारण किती पडेल? निरंजन, आपल्याला ज्या टर्मसाठी म्हणजे ज्या मुदतीची पॉलिसी काढायची आहे, त्याच्यावर त्या व्यक्तीचं वय किती आहे, त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, त्या व्यक्तीची जीवनशैली कशी आहे, त्याचं आरोग्य, त्याची वैवाहिक स्थिती कशी आहे, त्याचे आर्थिक दायित्व आणि बरेच काही अशा बऱ्याच गोष्टी टर्म इन्शुरन्स घेताना, मुदत विमा घेताना बघितल्या गेल्या पाहिजेत. जसं तुम्ही प्रश्न विचारला की बाबा साधारण 30 वर्षाची व्यक्ती असेल आणि त्याचं 70,000 रुपये मासिक उत्पन्न असेल, तर वार्षिक उत्पन्नाच्या साधारण 15 ते 20 पट असेल, अंदाजे 1.5 ते 1.7 करोड रुपयाचा विमा हा त्या व्यक्तीने घेतला पाहिजे. कारण इथून पुढे म्हणजे त्याचं वय 30 आहे आणि तिथून पुढे त्याला येणारं उत्पन्न पुढच्या 30 वर्षात तो रिटायर होणारा आहे आणि त्या रिटायरमेंटपर्यंत त्याला जे काही पैसे मिळणार आहेत, मासिक पैसे मिळणार आहेत, जे त्याच्या पगाराच्या स्वरूपातले असतील किंवा त्याचं बिझनेसचं इन्कम असेल, तर हे येणारं इन्कम तो व्यक्ती नसताना त्याच्या कुटुंबाला ते वेळोवेळी मिळालं पाहिजे आणि त्याकरता अशा मुदत विम्याची, ज्याला आपण टर्म इन्शुरन्स देखील म्हणतो, त्याची नितांत गरज आहे. अगदीच. फक्त आता मला सांगा की 1 ते 1.25 कोटी किंवा 1.5 कोटीचा जर समजा त्याला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे की ज्याची मुदत ही पुढचे 20 ते 30 वर्ष असेल, तर त्याचा मासिक किंवा वार्षिक प्रीमियम किती पडेल? आपण मगाशी जे बघितलं की साधारण 30 वर्षाची व्यक्ती आहे आणि त्याला 1.5 कोटी ते 1.25 कोटीचा इन्शुरन्स कव्हरेज, ज्याला आपण मुदत विमा किंवा टर्म इन्शुरन्स असे म्हणतो, तर हा काढण्यासाठी त्याला साधारण 1,500 ते 2,000 रुपये प्रति महिना, म्हणजेच साधारण 18,000 ते 24,000 रुपये वार्षिक इतका प्रीमियम त्याला भरणं अपेक्षित आहे.
हे वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून त्याला ऑफर केलं जाऊ शकतं. त्याने फक्त कंपनीची विश्वासार्हता चेक करून, त्या कंपनीचं क्लेम सेटलमेंट कसं आहे हे चेक करून, मग आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच या पॉलिसीला पुढे सरकायचं आहे. त्याचं मासिक उत्पन्न 70,000 आहे आणि त्याला मासिक प्रीमियम टर्म इन्शुरन्सचा केवळ 1,500 ते 2,000 रुपये पडणार आहे, जो त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 5% पण नाही आहे. येस निरंजन, हीच खरी ह्यातली गंमत आहे. पण लोक या गोष्टीला पुढे सरकत नाहीत. इतक्या कमी प्रीमियममध्ये सुद्धा अतिशय योग्य पॉलिसी त्यांच्या पदरात मिळू शकते आणि खूप मोठा कव्हरेज ते घेऊ शकतात. हे लोकांना अजूनही समजलेलं नाही, किंबहुना लोक ह्याच्यात पुढे यायला धजावत नाही आहेत. याचं एक कारण असं आहे, कारण माझे काही मित्र असं म्हणतात की समजा मी टर्म इन्शुरन्स काढला एवढा 1.5 कोटीचा आणि 2 कोटीचा, पण समजा मला काहीच झालं नाही, तर मी जे काही पैसे भरतो टर्म इन्शुरन्ससाठी ते वाया जातील. सो असे नाही आहे निरंजन. मी सुरुवातीलाच सांगितलं की इन्शुरन्स विमा हा आपल्याला कायम एक्सपेन्सेस या अर्थाने बघायचं आहे. ह्याच्यातून उत्पन्न होईल म्हणून याकडे आपल्याला बघायचं नाही आहे. पण आपण नसताना आपल्या फॅमिलीला लागणारं फायनान्शियल प्रोटेक्शन, आर्थिक प्रोटेक्शन, आर्थिक फॅमिलीची गरज, यासाठी ह्या विम्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि आपल्याला पुढच्या 30 वर्षात 35 वर्षात काहीच होणार नाही असं कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणूनच तो वेळीच आपण विमा हा घेतला गेला पाहिजे. अगदीच. आणि तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथं हायलाईट केला आहे की जितक्या लहान वयात आपण हा टर्म इन्शुरन्स घेऊ तितका त्याचा प्रीमियम हा कमी पडतो. नक्कीच. जेवढं वय कमी तेवढा प्रीमियम कमी, जेवढं वय जास्त तेवढा प्रीमियम जास्त. येस. आता मला सांगा की आयुर्विम्याची म्हणजेच लाईफ इन्शुरन्सची कोणतीही पॉलिसी घेताना गुंतवणूकदारानं कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात, तसंच आपल्या पश्चात कंपनी पॉलिसीचा क्लेम सेटल करेल का, अशीही चिंता अनेकांना असते. असे प्रश्न पडणं साहजिक आहे की कुठलीही चिंता करण्याची गरज नसते. सो लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा घेताना, म्हणजे ही पॉलिसी घेताना अनेक गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत. अगदी खरं आहे निरंजन. पॉलिसी कव्हरेज, प्रीमियमची रक्कम ही डेफिनेटली तपासली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. त्यातल्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, पॉलिसी दस्तावेज म्हणजे पॉलिसीचं डॉक्युमेंट हे प्रत्येक पॉलिसी होल्डरने व्यवस्थितरित्या वाचलं पाहिजे. ते एजंटकडून किंवा कंपनीच्या पॉलिसी अधिकाऱ्याकडून हे समजून घेतलं पाहिजे. विमा कंपनीची विश्वासार्हता, जसं मी मगाशी सांगितलं, ही सुनिश्चित केली पाहिजे, ही तपासली पाहिजे, त्याची प्रतिष्ठा तपासली पाहिजे. कंपनी किती वर्ष कार्यरत आहे, कंपनीचे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया कशी आहे, कंपनी किती पर्सेंटेज क्लेम सेटल करते, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण कमी प्रीमियम पडतो किंवा आपल्याला कमी पैसे भरायला लागणार आहेत म्हणून अशा एखाद्या कंपनीकडे गेलो आणि तो इन्शुरन्स घेतला गेला आणि भविष्यात जर आपल्यानंतर आपण नसताना तो क्लेम सेटल झाला नाही, तर आपल्या फॅमिलीला आर्थिक सुबत्ता ही मिळणार नाही आहे आणि ती फॅमिली आर्थिक संकटात सापडणार आहे. सो हे प्लीज काळजीपूर्वक लक्षात घ्या की आपण नसताना आपल्या फॅमिलीला कुठल्याही आर्थिक अडचणींचा सामना करायला लागू नये, याकरता मुदत विमा किंवा टर्म इन्शुरन्स हा अत्यंत गरजेचा आहे. मागच्या काळात कोरोनाने हे सिद्ध केलं आहे की बाबा किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि फॅमिलीची, कुटुंबाची ही आर्थिक त्रेधा तिरपीट कशी झालेली आहे. सो हे बघताना अतिशय दुःख होतं. म्हणूनच आम्ही प्रकर्षाने सांगतोय की बाबा कृपया टर्म इन्शुरन्स, मुदत विमा याचा आवर्जून विचार करा. ते पैसे वाया गेलेत असा विचार न करता ती आपली आणि कुटुंबाची गरज आहे या अर्थाने त्याच्याकडे बघा आणि ते कृपया एक्सपेन्सेस म्हणून, खर्च म्हणून विचार करा. त्यातून उत्पन्न काही आपल्याला येणार आहे आणि जर 30 वर्षात आपल्याला काही झालं नाही, आपल्याला काही होऊ नये, हे फक्त प्रोटेक्शन आहे. झालं नाही तर उत्तमच आहे, पण झालं तर कुटुंबाचं आर्थिक स्वातंत्र्य हे अबाधित राहील. अगदी खरं आहे भूषण. आणि तुम्ही म्हणताय तसं केवळ फॉर्मॅलिटी म्हणून टर्म इन्शुरन्स घेणं हे चुकीचं आहे. तो घेताना त्याच्या टर्म कंडिशन्स काय आहेत, फक्त प्रीमियम कमी आहे म्हणून तो न घेता तो खरंच आपल्याला गरजेचा पडेल ना, म्हणजे समजा पॉलिसी होल्डरला काही झालं तर त्यांच्या जाण्यानं घरच्यांना ती आर्थिक सिक्युरिटी नक्की मिळेल ना, हे एन्श्युअर केलं पाहिजे. नक्कीच निरंजन. आत्ता तुम्ही अगदी परफेक्ट एक्सप्लेन केलं की विम्याकडे कुठलीही गुंतवणूक किंवा त्यातनं काहीतरी परतावा मिळणार आहे म्हणून बघणं हे चुकीचं ठरतं. पण दुसरीकडे आज अनेक एंडोमेंट पॉलिसी पण बाजारात आहेत, त्यांना मनी बॅक प्लॅन्स म्हणूनही ओळखलं जातं. तर तुम्ही मला सांगाल की विम्याकडे एकीकडे तर आपण म्हणतो की गुंतवणूक म्हणून बघायचं नाही आहे, पण दुसरीकडे हे मनी बॅक प्लॅन्स आहेत आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा गोंधळ होतो. तर तुम्ही काय सल्ला द्याल? अतिशय उत्तम प्रश्न आहे निरंजन. बेसिकली जेव्हा आपण इन्शुरन्स
विमा ह्या अर्थाने बघतोय किंवा इन्शुरन्सकडे ऑप्ट करतोय, स्वतःला इन्शुरन्स पॉलिसी काढण्याचा प्रयत्न करतोय, तर इन्शुरन्स हा का काढला गेला पाहिजे हे आपण मागच्या काही प्रश्नांमध्ये बघितलं, की आपल्या कुटुंबाची गरज, आपलं असणारं आर्थिक उत्पन्न, आपल्या असणाऱ्या लायबिलिटीज ह्या आपण नसताना व्यवस्थितरित्या भागवल्या गेल्या पाहिजेत, कुटुंबाला तो पैसा वेळोवेळी मिळाला पाहिजे, यासाठी आपल्याला विम्याची गरज आहे. आणि हाच खरा विम्याचा आधार आहे, हीच खरी विम्याची डेफिनेशन आहे, इन्शुरन्सची खरी डेफिनेशन आहे. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपण त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो. कारण भारतात आपण जेव्हा विचार करतो की मला टॅक्स सेव्हिंग प्रॉडक्ट हवं आहे, मला वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी त्याच्यासाठी मदत करतात आणि म्हणूनही मी त्या पॉलिसी ऑप्ट करतो. मे बी एन्डॉमेंट पॉलिसी ऑप्ट करतो, मे बी मनी बॅक पॉलिसी ऑप्ट करतो. पण हे करताना मला निश्चित एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी विमा कुठल्या कारणासाठी घेतोय आणि त्यातून मला मी नसताना माझ्या कुटुंबाला काय मिळणार आहे. सो हे समजून घेऊन जर विमा केला तर तो फायदेशीर ठरेल. अननेसेसरी इन्व्हेस्टमेंट म्हणून विम्याकडे बघू नका, कारण पूर्णपणे कन्सेप्ट दोन वेगळ्या आहेत. इन्शुरन्स ही पूर्ण कन्सेप्ट वेगळी आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही कन्सेप्ट वेगळी आहे. सो या दोन्ही घटनांना किंवा या दोन्ही गोष्टींना वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. कारण जेव्हा आपण विमा आणि गुंतवणूक एकत्र करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण पर्टिक्युलरली विमा देखील अचीव करत नाही किंवा आपण आपलं आर्थिक उद्दिष्ट देखील साध्य करत नाही. तर कृपया माझा सर्व श्रोत्यांना हा सल्ला कम मेसेज आहे की विमा आणि इन्शुरन्स याला वेगवेगळ्या अँगलने बघा, तपासा आणि त्या वेगळ्या अँगलनेच त्याच्याकडे गुंतवणुकीला गुंतवणुकीसारखं बघा आणि इन्शुरन्सला विम्याला विम्यासारखं बघा. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही. विम्याकडे लाईफ सिक्युरिटी म्हणूनच बघणं आवश्यक आहे, तरच त्यातनं आपले जे काही गोल्स आहेत ते अचीव होऊ शकतात. कारण मला असं वाटतं की कम्पेअर्ड टू टर्म इन्शुरन्स, मुदत विम्याच्या तुलनेत एन्डॉमेंट पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम हा खूप जास्ती असतो मला वाटतं. नक्की निरंजन, हा प्रीमियम तिप्पट चौपट असतो आणि किंबहुना आपल्याला तितका इन्शुरन्स कव्हरेज देखील त्यात मिळत नाही. आणि जर भविष्यात आपल्याला मध्येच जर ते पैसे काढायला लागले, मध्यंतरात ते पैसे काढायला लागले, तर आपलं मोठं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. सो कृपया अशा पॉलिसीज घेणं टाळा आणि इन्शुरन्सला इन्शुरन्सच्या माध्यमातूनच बघा, त्या पद्धतीनेच बघा. राईट. आयुर्विम्यातला आणखी एक प्रकार म्हणजे युलिप पॉलिसी. याविषयी पण थोडी माहिती द्याल? यस निरंजन, युलिप किंवा युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन हे एक प्रकारचे विमा उत्पादन आहे जे जीवन संरक्षण आणि गुंतवणुकीच्या संधी प्रदान करते. युलिपमध्ये प्रीमियमचा काही भाग जीवन विम्यासाठी वापरला जातो आणि उर्वरित रक्कम ही पॉलिसीधारकाच्या आवडीनुसार इक्विटी, डेट, बॅलन्स फंडामध्ये गुंतवली जाते. युलिप लवचिकता, पारदर्शकता आणि कर लाभांश देतात, ज्यामुळे ते दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी लोकप्रिय पर्याय बनतात. पॉलिसीधारक बाजारातील परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर आधारित फंडांमध्ये अदलाबदल करू शकतो. गुंतवणुकीवरील परतावा बाजारातील जोखमींच्या अधीन असतो आणि गुंतवणुकीचे मूल्य फंडांच्या नेट ॲसेट व्हॅल्यूद्वारे निर्धारित केले जाते. परंतु जेव्हा आपण परत मगाशी बघितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स क्लब करण्याचा प्रयत्न करतोय कुठल्याही पॉलिसीच्या माध्यमातून, तर तिथे आपल्याला मिळणारा परतावा हा त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लागणारे चार्जेस, ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, पॉलिसी मेकिंग चार्जेस, त्यानंतर मॉर्टॅलिटी चार्जेस, असे वेगवेगळे चार्जेस इन्शुरन्स कंपन्यांकडून चार्ज केले जातात. हे सगळे चार्जेस कापून मग आपल्याला आपला परतावा मिळणार आहे. सो म्हणून परत माझी एक रिक्वेस्ट असेल, कम मेसेज असेल की इन्शुरन्सला इन्शुरन्सच्या अँगलने बघा, गुंतवणुकीला गुंतवणुकीच्या आधाराद्वारे बघा किंवा त्या पद्धतीनेच इन्व्हेस्टमेंटकडे बघा. खरं आहे. पण म्हणजे असं आपण काही म्हणू शकतो की एक टर्म इन्शुरन्स असणं तर मस्ट आहे. मुदत विमा तुम्ही पहिल्यांदा काढा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलंच अगदी तर तुम्ही युलिप पॉलिसीचा विचार करू शकता का त्याची आवश्यकता राहत नाही मग? सो निरंजन, उत्तम प्रश्न आहे की मी विमा काढायचा आहे, मी इन्शुरन्स घ्यायचा आहे. बरीच लोक आमच्याकडे देखील येतात की मी 50 लाखाची पॉलिसी घेतली आहे, 1 कोटीची पॉलिसी घेतली आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं उत्पन्न किती आहे, आपल्या लायबिलिटीज किती आहेत, हे सगळं चेक करून ह्याची कुठेतरी मांडणी करून
ह्याचे असंख्य फॉर्म्युलाज मार्केटमध्ये आहेत आणि आम्ही देखील बऱ्याच फॉर्म्युलाद्वारे एक्सेल शीटद्वारे काम करताना या सगळ्या गोष्टी मांडून घेतो आणि मग खरोखरीच तुम्हाला विम्याची गरज किती आहे, किती इन्शुरन्स कव्हरेज हा घेतला गेला पाहिजेत. एकदा तो कव्हरेज जर माझा घेतला गेलेला असेल तर अननेसेसरी मी वेगवेगळ्या इन्शुरन्स प्रॉडक्टमध्ये जाण्याची गरज नाही. कारण इन्व्हेस्टमेंटला आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या पद्धतीने बघायचं आहे, इन्शुरन्सला आपल्याला इन्शुरन्सच्या पद्धतीने बघायचं आहे. अगदीच. आणि माझी श्रोत्यांनाही रिक्वेस्ट राहील की आपला जो पहिला एपिसोड आहे ते म्युच्युअल फंडावर आहे आणि म्युच्युअल फंड हे इन्व्हेस्टमेंटचा आज उत्तम पर्याय आहे. सो तुम्ही जर तो पॉडकास्ट ऐकला नसेल, पहिला एपिसोड ऐकला नसेल तर तोही नक्की ऐका. भूषण, शेवटचा प्रश्न. क्रिसेंटतर्फे गुंतवणूकदारांना लाईफ इन्शुरन्सविषयी पण मार्गदर्शन केलं जातं का? तसंच पॉलिसी काढून दिली जाते का? क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड, जी फायनान्स सेक्टरमधली अग्रगण्य कंपनी आहे, ही पुणे स्थित आहे. आणि इथे जेव्हा कस्टमर आमच्याकडे येतोय, कुठलाही गुंतवणूकदार आमच्याकडे येतोय, तर त्याची विम्याची गरज काय आहे, त्याचं कुटुंब काय साईजचं आहे, त्याचं खरोखरीच मासिक उत्पन्न किती आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेऊन, या कागदावर मांडून, याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून मग त्याने किती विमा हा घेतला गेला पाहिजे, त्याचा लाईफ इन्शुरन्स हा किती पाहिजे, त्याचं कव्हरेज किती असलं पाहिजे, ज्याच्यासाठी त्याला प्रीमियम हा किती लागणार आहे, याची उत्तम आणि व्यवस्थित माहिती दिली जाते. त्याचं व्यवस्थित त्याला मार्गदर्शन केलं जातं आणि हे काम आम्ही अविरतपणे करतोय. अगदीच. श्रोते हो, तुम्ही क्रिसेंटशी संपर्क साधून तुमचा जर लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स तुम्ही अजून काढला नसेल तर नक्की काढू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. मी कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय, 9764125533. मी रिपीट करतो एकदा परत, 9764125533. याशिवाय तुम्ही भूषणवाणींशी मेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यांचा मेल आय डी आहे bhushan.wani@crescentmfd.com. तसंच क्रिसेंटची वेबसाईट आहे crescentmfd.com. श्रोते हो, हा एपिसोड आवडला असेल तर हा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.